नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा चालू आहे. वारं जोरातच वाहतंय आणि याच कालावधीत एक कविता वाचनात आली. कवितेचं शीर्षक आहे काय गड्या बोलण्यासारखं. कवी आहेत सांगलीचे अभिजित पाटील. कवितेचं शीर्षक काय गड्या बोलण्यासारखं. काय गड्या बोलण्यासारखं राहिलं नाही आता. काय गड्या बोलण्यासारखं राहिलं नाही आता. लोकशाही आहे म्हणे नुसत्या भूल थापा. काकाचा पुतण्यावर नाही राहिला विश्वास. काकाचा पुतण्यावर नाही राहिला विश्वास. पुतण्यानंच केला बघा काकाचा दुस्वास. कोण विठ्ठल कोण बडवा कुठे टेकावा माथा. काय गड्या बोलण्यासारखं राहिलं नाही आता. नात्यातून वजा झाले ते झाले मोठे. नात्यातून वजा झाले ते झाले मोठे. कोरडी झाली नदी आणि वर सागर गोटे. नदीला पुन्हा आहे पावसाची तहान. नदीला पुन्हा आहे पावसाची तहान. वेळ द्यावा लागेल धुवून जाण्या घाण. कोण खरा कोण खोटा सगळ्या नुसत्या बाता. कोण खरा कोण खोटा सगळ्या नुसत्या बाता. काय गड्या बोलण्यासारखं राहिलं नाही आता. फुले शाहू आंबेडकर गप्प कसे बसले. फुले शाहू आंबेडकर गप्प कसे बसले. काळ सोकावला इतक्या मोठ्याने कोण हसले. कशासाठी कुणासाठी असते सांगा सत्ता. कशासाठी कुणासाठी असते सांगा सत्ता. मतदान करता की तुम्ही मत विकता. विचार करून मित्र हो आता थोडे वागा. विचार करून मित्र हो आता थोडे वागा. काय गड्या बोलण्यासारखं राहिलं नाही आता. काय गड्या बोलण्यासारखं राहिलं नाही आता. कवितेचं शीर्षक होतं काय गड्या बोलण्यासारखं. कवी अभिजित पाटील, सांगली. ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य व्यक्तीला मतदान करून लोकशाही जिवंत ठेवूया. पुन्हा आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.